नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी गॅस साफ करते ते बघ कशा पद्धतीने साफ करते ते तुम्हाला मी दाखवत आहे। गॅस हा खूप चिकट झालेला आहे, खूप तेलकट झालेला आहे। बघा कशी अवस्था झालेली आहे, हे तर याच्यामध्ये जामच झालेलं आहे। आणि तरी आता मी हा संपूर्ण गॅसचं स्वच्छ करायला घेतलेला आहे। बघा कशी अवस्था झालेली आहे। त्यातल्या त्यात आता मी हे साफ करायला घेत आहे। पहिले हे संपूर्ण याच्याचं जेवढं काही थोडं तेलकट होतं ते सगळं मी अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि याला जरा थोडंसं पुसून घ्यायचं, कोरडा करून घेतला। आता याच्यावरती साफ करायला घेते। खूप खराब झालेला आहे गॅस। गॅसची शेगडी ही खूप खराब झालेली आहे। आता मी इथं घेतलेलं आहे ही बेकिंग पावडर घेतलेली आहे 2 चमचा आणि लिंबू आणि बेकिंग सोडा असा हा आपल्याला संपूर्ण या गॅसच्या शेगडीला लावून घ्यायचा आहे। चोळून लिंबाची फोड घ्यायची, 1 लिंबू घ्यायचं, अर्धा करून चोळत राहायचं, म्हणजे त्यातला जो आपला ग्रीस सारखं तेलकट झालेलं असते ते निघून जाते। तेलकटपणा सुरुवातीला हा असा पद्धतीने याला चोळून हा काढून घ्यायचा। बघा कशा पद्धतीने मी याला चांगलं चोळून लागते। मेहनत तर घ्यावीच लागते। आता याला संपूर्ण मी हे बेकिंग पावडर, लिंबूचं पाणी संपूर्ण लावून घेतलं। बघा आता याच्यामध्ये मला आणखी लागणार आहे हे आपल्याला भांडी घासायचं जेल। तर मी हे जेल याच्यावर टाकून घेते। हे सुद्धा 1 चमचा भरून एवढं घ्यायचं। बघा मी कसं घेतलेलं आहे। वेगळं काढून घेण्याची काही गरज नाही, गॅसच्या शेगडीवरतीच हे सगळं टाकत राहायचं आणि घासत राहायचं। जेल आता हे संपूर्ण याला मी लावते। हे माझं विमचं जेल आहे, याच्यामध्ये पण लिंबू असतो। चांगलं रगडून याला संपूर्ण सुरुवातीला लावून घ्यायचं। आणि नंतर आपल्याला तार बघा अशा ताराची जी आपली घासणी असते, तारवाली घासणी, यानी याला घासायचं। तारवाल्या घासणीनेच हे निघते, दुसऱ्या स्पंजच्या याने निघत नाही। हा एवढा चिवट झालेला हा गॅसची शेगडी ही या तारानेच निघणार। याला आता चांगली खसा घासावा लागेल। बघा मी आता हिला अशा पद्धतीने घासून घेत आहे। बघा संपूर्ण ते स्टीलच्या वरती ते असं पत्र्यासारखं जमा झालेलं आहे, गंजल्यासारखं असं जमा झालेलं आहे। पण तो सगळा गंज आता आपल्याला काढायचा आहे, असा घासत राहायचा। बघा कसा निघतो तारामध्ये। नंतर परत ताराची ही जी घासणी धुवायची आणि परत त्याला घासत राहायचं। बघा आता मी हा एक वेळेस हा संपूर्ण गॅस हा चांगला धुवून घेतलेला आहे। बघा तरी पण कितीतरी राहिलेलं आहे याच्यावरती। बघा हे असं सगळं काळं आहे। मी प्रयत्न करतेच आहे। बघा इथं पण आहे। आता परत याला मी घासून काढते। बघा घासल्यानंतर आता हा एवढ्या पद्धतीने आपला स्वच्छ झालेला आहे। बघा याचं पण बरंचसं हे गंजलेला भाग गेलेला आहे आणि बघा कसा आता स्वच्छ झालेला आहे। बघा त्यातल्या त्या स्वच्छ झालेलं आहे। आता हे जे राहिलेलं आहे थोडं हे सुद्धा नंतर घासल्यानंतर हे जाईल। पण आता मी एवढ्या पद्धतीने तुम्हाला स्वच्छ करून दाखवलेलं आहे।
बघा मी कशा पद्धतीने स्वच्छ केलेलं आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.